एका गावात एक साधू रोज भिक्षा मागण्यासाठी येत असे. तो शांत स्वभावाचा आणि खूप विद्वान होता. प्रत्येक घरातून थोडे थोडे अन्न घेऊन तो पुढे जात असे. एके दिवशी तो एका महिलेच्या घरी पोहोचला. महिलेने साधूला भिक्षा देण्यापूर्वी म्हटले, महाराज, आज तुम्ही मला काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगा, तरच मी भिक्षा देईन. साधू हसले आणि म्हणाले, आज नाही, उद्या सांगेन. एवढे बोलून तो भिक्षा न घेताच तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा त्याच घरी पोहोचले. त्या दिवशी महिलेने स्वादिष्ट खीर बनवली होती. ती विचार करत होती की आज साधूकडून ज्ञानही मिळेल आणि सेवाही होईल. साधू येताच महिलेने आदराने खिरीची वाटी पुढे केली. साधूने आपले कमंडलू तिच्यासमोर ठेवले आणि म्हणाले, यात टाका. महिलेने खीर टाकायला सुरुवात करताच तिने पाहिले की कमंडलू आतून खूप गलिच्छ होते. त्यात धूळ, माती आणि कचरा भरलेला होता. महिलेने लगेच म्हटले, महाराज, हे कमंडलू तर खूप गलिच्छ आहे. यात खीर टाकली तर पूर्ण खीर खराब होईल. साधूने शांत स्वरात म्हटले, तुम्ही काळजी करू नका, यात खीर टाका. स्त्रीने नकार दिला, नाही महाराज, आधी हे स्वच्छ करावे लागेल, ते मी धुवून टाकते. साधूने विचारले, जर धुवून यात खीर घातली तर काय होईल? स्त्री म्हणाली, तेव्हा खीर खराब होणार नाही, ती खाता येईल. तेव्हा साधू म्हणाले, हेच ते ज्ञान आहे जे मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. त्यांनी पुढे म्हटले, ज्याप्रमाणे घाणेरड्या कमंडलूत खीर घालता येत नाही, त्याचप्रमाणे अशुद्ध आणि अशांत मनात ज्ञान टिकू शकत नाही. तुमच्या मनात अहंकार, शंका, अशांती आणि पूर्वग्रह यासारख्या वाईट गोष्टी भरल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आधी या वाईट गोष्टी सोडाव्या लागतील. साधूने समजावले, आधी आपण आपले मन स्वच्छ केले पाहिजे. मग ज्ञान आपोआप त्यात स्थान घेते आणि आपले जीवन बदलून जाते. हे ऐकून स्त्रीने आपल्या वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प केला. तिने साधूची क्षमा मागितली आणि त्या दिवशी तिला समजले की बाह्य शुद्धतेपेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे. जसे घाणेरड्या भांड्यात अन्नही खराब होते, तसेच अशुद्ध मनात चांगले ज्ञानही परिणाम दाखवत नाही. म्हणून सर्वप्रथम आपले विचार स्वच्छ आणि सकारात्मक करणे महत्त्वाचे आहे. अहंकार सोडा. त्या महिलेने साधूच्या ज्ञानाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला होता, जे तिचा अहंकार दर्शवतो. जीवनात जेव्हा आपण इतरांना कमी किंवा लहान समजतो, तेव्हा आपली शिकण्याची क्षमता कमी होते. आपण आपला अहंकार त्वरित सोडून दिला पाहिजे, तरच आपण जीवनात शांती प्राप्त करू शकतो. शिकण्यासाठी तयार राहा. ज्ञान मिळवण्यासाठी मनात नम्रता असावी. जर आपण आधीच काय बरोबर आणि काय चूक याचा निर्णय घेतला, तर आपण नवीन ज्ञानापासून वंचित राहतो. आपण कोणत्याही परिस्थितीत आधीच कोणताही निर्णय घेऊ नये. पूर्ण गोष्ट समजून घेतल्यानंतरच एखाद्या निष्कर्षावर पोहोचणे आवश्यक आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहिले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीतून शिका. साधूने एका सामान्य परिस्थितीलाही शिक्षणात बदलले. जीवनातील छोट्या छोट्या घटनांमधून शिकण्याची सवय लावून घेतली. असे केल्याने आपण अधिक चांगले बनत जातो. आत्मपरीक्षण करा. आपल्या वागणुकीवर आणि विचारांवर वेळोवेळी विचार करणे महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात आणि सुधारण्याची संधी मिळते. नकारात्मक विचार दूर करा. ज्याप्रमाणे कमंडलूत घाण साफ केली जाते, त्याचप्रमाणे मनातून मत्सर, शंका आणि क्रोध काढून टाकला पाहिजे. त्यानंतरच शांती मिळू शकते. आदर करायला शिका. प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक परिस्थितीचा आदर केला पाहिजे. आदराने संबंध मजबूत होतात आणि शिकण्याच्या संधी वाढतात. ज्ञान तेव्हाच उपयुक्त ठरते जेव्हा ते आचरणात आणले जाते. फक्त ऐकणे आणि वाचणे पुरेसे नाही, ज्ञानाला जीवनात उतरवणे आवश्यक आहे. तेव्हाच खरा बदल होतो. यशस्वी जीवनासाठी बाह्य गोष्टी नव्हे, तर मनाची शुद्धता, शांती आणि सकारात्मक विचार सर्वात महत्त्वाचे आहेत.